तर श्रवण करायची काय गरज आहे? असं शिष्याला वाटतं. आणि जर श्रवण करायची गरज नाही म्हणावं, तर मग श्रवणाला व्यर्थता येते. श्रवणाला व्यर्थता येऊ नये असं मला बी वाटतंय. पण मग श्रवण करायची काय गरज आहे? ब्रह्मज्ञान झाल्यावर एकदा. पण गुरुनं सांगितलं, "अरे, महावाक्याचं ज्ञान झाल्यानंतर बी श्रवण करायची गरज असते. कारण ह्या प्रमाणात संभावना आणि प्रमेय संभावना, ह्या असंभावना ज्या काही राहत्यात ना, तर त्या जाण्यासाठी श्रवण करावं लागत असतं. म्हणून या ठिकाणी जरी करता त्या ठिकाणी ज्ञान झालं, मी ब्रह्म आहे असं कळालं, तरी पण ते ज्ञान दृढ असू शकत नाही. कदाचित त्याच्यामध्ये संशय आणि विपर्यास राहू शकतं. म्हणून कित्येक ज्ञानी असतेत, तर पुन्हा त्याला संसारामध्ये देहात्मभ्रांती होती. यांच्या संसाराच्या संगतीत किंवा संसारी लोकांच्या संगतीमध्ये. म्हणून त्यांना सतत चिंतन करण्याची गरज आहे आणि म्हणून श्रवण करण्याची गरज आहे. श्रवणाधिक व्यर्थ नाही, असं सद्गुरूनं सांगितलं. आणि पहिली शिष्याची शंका होती, की असंभावनादी दोष जे असतील, तर ते त्या ठिकाणी श्रवण केल्यानंतर किंवा महावाक्याचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा राहू शकते. आणि मग श्रवण केल्यावर ते असंभावनादी दोष निघून जातील. कारण मी देह आहे, अशा प्रकारचा उलटा निश्चय, याला म्हणायचं विपरीत भावना. आणि मग मोक्ष कशानं होतो? कर्मानं होतो का ज्ञानानं होतो? अशा प्रकारचा मनात जो संशय आहे, ती प्रमाणासंभावना, मी ब्रह्म आहे का नाही, हे प्रमेय संभावना. म्हणून हे ज्या शंका आहेत, हा जो संशय आहे आणि विपरीत भावना आहे, तर ह्या ज्ञान झाल्यावर सुद्धा राहू शकतात. आणि म्हणून सतत चिंतन केलं पाहिजे. यासाठी श्रवणाधिकाला व्यर्थता नाही. अपरोक्ष ज्ञान संतांच्या संगतीत होत असतं. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान हे जवळच्या वस्तूचं होत असतं. म्हणजे अव्याहत वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. लांबच्या वस्तूचं ज्ञान होत नाही. आता स्वर्गातला इंद्र आहे, म्हणून ते ज्ञान आपल्याला ऐकून होतं. म्हणजे परोक्ष ज्ञान होतं. आणि जवळची वस्तू असेल, तर तिचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. म्हणून अशा प्रकारचं सद्गुरूनं सांगितलं. त्याच्या शिष्याच्या प्रश्नाचं समाधान अशा प्रकारचं गुरुनं केलं. आता परत या ठिकाणी प्रयोजनाविषयी शंका आता उत्पत्तीच केलेली आहे. प्रयोजनाची शंका काय? प्रयोजन म्हणजे फल. आता फलाविषयी काय शंका निर्माण केली, की फळ कोणतं आहे? तर सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे या ग्रंथाचं फल आहे. फल म्हणजे प्रयोजन. प्रयोजन काय? सकल दुःख निवृत्ती, की सगळ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परमानंद म्हणजे मोक्ष आणि सकल दुःख निवृत्ती म्हणजे जन्म मरणातून पार पडणं. आणि हे या ग्रंथाचं फल आहे. आता शिष्य म्हणतो, आपण काल प्रश्न थोडा पाहिला होता, की जीव कसा आहे? परमानंद स्वरूपच आहे. जीवाचं स्वरूपच काय आहे? परमानंद आहे. मग जीवाचं स्वरूप जर परमानंद आहे, त्याच्या ठिकाणी कालत्रयी, कालत्रयी म्हणजे तिन्ही काळात त्याच्या ठिकाणी दुःख नाही. असं जर जीवाच्या ठिकाणी तिन्ही काळात दुःख नाही, मग त्याला परमानंद कशाला? त्याला दुःख कुठं घालायचं आणि सुख कुठं मिळायचं? मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे काही तुम्ही सांगता ग्रंथाचं फल, पण आता जीवाचं स्वरूप परमानंद आहे. परमानंद असल्यामुळं जीवाच्या ठिकाणी दुःख नावाची वस्तू नाही. मग त्याला दुःख काढायचं कशाला? त्याला सुख मिळायचं कशाला? तो परमानंद स्वरूपच आहे. आणि म्हणून तुमचं जे काय तुम्ही सांगताना प्रयोजन, तर ते सिद्ध होत नाहीत. असं शिष्यानं शंका केलेली आहे. आणि म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी नाही, असे असता दुःखाची निवृत्ती हे या ग्रंथाचे प्रयोजन, असे म्हणणे सर्वथा अयोग्य आहे. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखच नाही आणि तुम्ही म्हणता, की सकल दुःख निवृत्ती हे ग्रंथाचं फल आहे.
आता सकल दुःख निवृत्ती करायची म्हणतात, परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखच नाही ना, याचं काय? आणि म्हणून तुम्ही म्हणतात ना, तसं नाही. तर म्हणून या ठिकाणी ग्रंथाचं फल जे काही परमानंद प्राप्ती तुम्ही सांगतात, तरी पण या ठिकाणी मला वाटत नाही, कारण परमानंद हे जीवाचं स्वरूपच आहे. मग फल कोणतं आहे? म्हणून नाही जरी विचारसागर ग्रंथ वाचला, तरी पण परमानंद हे जीवाचं स्वरूपच आहे. मग तुमच्या ग्रंथाला फळच नाही. मग तुमच्या ग्रंथाला फळ नाही, तर तुमचा ग्रंथ निष्फळ आहे. आणि असा निष्फळ विचार सागर त्या ठिकाणी सांगण्यामध्ये आम्हाला गुंतू नका. आम्हाला आमचा संसार पाहू द्या. आधीच आम्ही बेजार आहेत. अशा प्रकारचं त्या ठिकाणी शिष्याचं म्हणणं आहे. ते आहे ना, आता उगाच या ठिकाणी आमच्या डोक्यामध्ये हे या ठिकाणी घालायला लागले. वास्तविक पाहता याने इतकंच सांगावं, की जीवाचं स्वरूप परमानंद आहे. ठीक आहे. मग आता विचार सागर कशाला सांगायचं? काय गरज आहे? जीव जर परमानंद स्वरूप आहे म्हणल्यावर, अरे अशा प्रकारचा शिष्याला वाटतं, म्हणून तो गुरुकडे आला आणि गुरु त्या शिष्याचं समाधान करते. तर सद्गुरू म्हणते, पाहायला गेलं तर पहिल्या पहिली तुला म्हणणं खरं वाटतं, की जीव परमानंद स्वरूप असताना मग त्याला परमानंदासाठी पुन्हा प्रयत्न करायची काय गरज आहे? प्रथम त्याचं म्हणणं बरोबर आहे. कारण गोडाला गोड होण्याची काय गरज आहे? स्वभावात कसा आहे? गोड आहे. मिरचीला तिखट करायची गरज आहे का? नाही. ती स्वरूपानंच कशी आहे? तिखट आहे. तशा प्रकारचं जीवाला आनंदी करायची गरज आहे का? तर त्याचं स्वरूपच कसं आहे? तर आनंद आहे. मग असं असताना त्या ठिकाणी प्रथम शिष्याची शंका बरोबर वाटते. परंतु विचार जर केला, तर सद्गुरूनं सांगितलेलंच बरोबर आहे. कारण सद्गुरू सांगते, या ग्रंथाचं फल परमानंद आहे आणि शिष्याचं मनोगत आहे, जीवाचं स्वरूपच परमानंद आहे. मग इतकं सांगा तुम्ही, मग ग्रंथ वाचून परमानंद प्राप्ती कशी होईल? आणि म्हणून सद्गुरू सांगते, ऐक, अप्राप्त अप्राप्तीची प्राप्ती. आता पहा, एखादी गोष्ट आपल्याला आपल्याजवळ आहे, परंतु तिचं भान नाही. आपल्या खिशामध्ये पैसे आहेत, पण आपल्याला त्या खिशातल्या पैशाची आठवण नाही आणि आपण दुसरीकडे पाहायला लागलो. एका बाईची कळशी हरवली. नळ आले होते, पाणी आलं होतं आणि मग ती रस्त्यानं पाणी भरू लागली आणि मग चोखड त्या ठिकाणी बाया पाण्यामध्ये गुंतल्या. हिची कळशी काखात होती आणि हिला गडबडीनं निघाली आणि हिला वाटलं मी कळशी कुठेतरी ठेवली आणि प्रत्येकीला विचारायला लागली, की माझी कळशी आहे का? माझी कळशी आहे का? माझी कळशी कोणी नेली का? माझी कळशी कोणी नेली का? असं म्हणून साऱ्या गावात फिरली, परंतु कोणी तिच्याकडे ध्यान दिलं नाही, कारण सगळ्याच बाया पाण्यामध्ये गुंतल्या होत्या. इतक्यामध्ये एक म्हातारं होतं रिकामं बसलेलं. मग त्यानं पाहिलं, की ही म्हणायला लागली, माझी कळशी कुठे आहे? पण हिची कळशी तर काखात आहे. मग त्या ठिकाणी ते म्हणतं, बाई तू काय शोधायला लागली? ती म्हणली, कळशी बाबा, मी साऱ्या तवाचं त्या ठिकाणी कळशी पाहिली, माझी कळशी कोण नेली? अन् ते बाबा म्हणते, मग तुझ्या काखात काय आहे? अरे हो, सापडली म्हणल्या. आता सापडली, काखात कळसा गावाला वळसा. आता कळशी जवळ होती, पण त्याचं तिला भान नव्हतं. आता मग त्या म्हाताऱ्यानं काय केलं? तिला कळशी दिली का कळशी होती तीच दाखवली? दिली नाही. होती. तीच त्याला दाखवली. तशा प्रकारचं आस्तीची वस्तू होय ती. म्हणून संतानं काही दिलं नाही. जे आहे ते आपल्याला दाखवून दिलं. आस्तीची वस्तू पाहिजे. म्हणून काही नवीन दिलं नाही. नवीन काही होणार नाही. पण ते असून बी त्या ठिकाणी कामाचं नव्हतं. कारण एखादी वस्तू आपल्या जवळ आहे, पण तिचं जर ज्ञान नसलं तर असून काय कामाचं? म्हणून संत काय करते? ज्ञानेश्वर महाराज सांगते, हरपले आपण पेठावे, ते संतासी पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. आपल्याला वाटतंय की आपल्यापासून बाजूला गेलं, हरपलं, पण संताकडे गेल्यावर आपलंच आपल्याला सापडत असतं.
हरपले आपणा पेठावे, संतासी पाहता दिवसावे. संताकडे गेलं की गवसत असतं. आणि म्हणून संताकडे गेलं पाहिजे. कारण संत काय देते, की आपलंच आपल्याला सांगत असते, नवीन काय देत नाही. आईशी तू अंगा, अंगे डोळे उघडी. तुका करी जागा, नको जाचपू वाऊगा. आईशी तू अंगा, अंगे डोळे उघडी. तुकाराम महाराज जाग करते. तुला काही ब्रह्म करायचं नाही, तुझं काही दुःख निवृत्त करायचं नाही, निस्ता भ्रम काढायचा आहे. तुला जे वाटायला लागलं ते वाटणं काढायचं. आणि म्हणून साधू संत काही नवीन देत नाहीत. नवीन काय भेटणार नाही, नवीन काय व्हायचं नाही. आस्थेची वस्तू पाहिजे, असल्यालाच ध्यानात घ्यायचं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सद्गुरूचे जे काही उत्तर आहे, किंवा शिष्यानं शंका घेतली की मग तुमच्या ग्रंथ वाचायची काय गरज आहे, की ग्रंथाचं फळ काय सांगितलं, सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. मग शिष्य म्हणतो की परमानंद हे प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे ना. मग परमानंद प्राप्ती तुमच्या ग्रंथ द्यायला लागलाय, पण निष्फळ आहे. कारण परमानंद तर प्रत्येकाचं स्वरूप आहे. पण गुरुनं सांगितलं, अरे एखादी वस्तू आपल्या जवळ आहे, पण तिचं भान नसलं तर मग असून काय फायदा आहे. आणि मग संत काय करते, की आपल्याला त्याची आठवण करून देते. आणि म्हणून आपल्याला वाटतं ते, आणि म्हणून त्या वस्तू हरपल्याचा भ्रम झाला होता, आणि म्हणून तिचा त्या ठिकाणी आपल्या जवळच आहे, अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी असलेला भ्रम निघून जातो. मग तो त्या ठिकाणी व्यवहार अशा प्रकारचा प्राप्तीचा व्यवहार होत असतो. आणि म्हणून समाधान सांगायला लागले, की कोणाच्या हातात सुवर्ण कंकण असून काही निमित्ताने त्यास भ्रम झाला की माझे कंकण हरवले, नंतर कोणी आपताने त्यास बोध केला की तुझे कंकण हरवले म्हणतोस ना, ते तुझ्या हातातच आहे. आता एक जणाच्या हातात कंकण होतं, आणि त्याचं त्या कंकणाकडे लक्ष नव्हतं, म्हणून त्याला दुःख झालं की माझं कंकण हरवलं. आता एक जणाने त्या ठिकाणी बघितलं, अरे कंकण तर हातामध्येच आहे. मग असं करून असं त्याला सांगितल्यानंतर त्याला कळालं की माझं कंकण हरवलं नाही, तर ते आहे. म्हणून त्याला आनंद झाला. आणि कंकण असून सुद्धा त्याला आनंद नव्हता, कारण हरवल्याचा भ्रम झाला होता. मग त्या आप्तानं जे सांगितलं की कंकण तुझ्या जवळच आहे, तुझं आहे, तुझं पाशी, तुला आहे ना, ते तुपल्यापाशीच आहे, असं त्या आप्तानं सांगितल्यानंतर मग त्याचा भ्रम निघून गेला आणि त्याला आनंद झाला. मग ग्रंथ काय करतं, इतकं तर करतं की प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती. जे नाही ना ते नाही सांगत, जे आहे का ते आहे सांगत. आणि म्हणून माझे कंकण मजपासित होते, पण व्यवहार मात्र माझे कंकण मला प्राप्त झाले. आता कंकण कुठे गेलंच नव्हतं, कंकण त्याच्या जवळच होतं, पण व्यवहार काय झाला, व्यवहार असा झाला की मला कंकण सापडलं. आता सापडलं का, पण भेटल्याचा व्यवहार झाला, सापडल्याचा व्यवहार झाला. वास्तविक पाहता कंकण हरवलंच नव्हतं. मग तशा प्रकारचं या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती म्हणून जीवाला जो काही भ्रम झालेला आहे अनादी काळाचा, की मी माणूस आहे, मरणार आहे, सुखी आहे, दुःखी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, हा भ्रम त्या ठिकाणी जात असतो. आपलं आपण ब्रह्म होत नसतो, की ब्रह्म आपण पहिलेच आहे, आपल्याला देव करायचं नाही. पण जो माणूसपणाचा भ्रम आहे, जे काही सत्य वाटायला लागलं सत्य नसून, तर ते निघून जात असत. आणि म्हणून याच्याविषयी की महाभारतामध्ये कथा आलेली आहे, की कर्ण हा कुंतीचा मुलगा होता, पहिला पांडव. परंतु त्याला त्या ठिकाणी मी कुंतीचा आहे, मी कोणते आहे, असं शिकविलं गेलं नाही. मी राधेय असं शिकविलं गेलं. मी राधेचा मुलगा आहे, मी क्षत्रिय नाही, असं त्याला लहानपणापासून त्या ठिकाणी त्या कोळ्यानं वाढिलं. आणि राधे राधे पुत्र, राधे पुत्र, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याला हिरविलं गेलं. आणि त्याच्यात बल पराक्रम असून सुद्धा त्याला त्याचा उपयोग म्हणावा असा घेता आला नाही. आणि वेळोवेळा त्याला अपमान सहन करावा लागला.
परंतु जेव्हा महाभारताचं युद्ध जवळ येऊन ठेपलं, तेव्हा कुंतीला वाटलं की आपण याला सांगावं. म्हणून त्या ठिकाणी तिनं एकांत पाहून त्याला सांगितलं की तू राधे नाही, तू कोणते आहे. आणि म्हणून त्याच्या अंगात जे स्फुरण आलं, आतापर्यंत तो दबून राहत होता, मी क्षत्रिय नाही. होता कोण तो? कोणतेच होता. पण त्याला तशा प्रकारचं सांगितलं नाही गेलं. त्याला सांगितलं गेलं की तू राधे, राधे आहे. म्हणून तो होता कोणते? होता पांडव. परंतु पांडव असल्याचा आनंद त्याला घेता आला नाही. आणि म्हणून त्यानं त्या ठिकाणी जेव्हा त्याला ऐकायला भेटलं, की मी कोण आहे आता? कोणते आहे? मी कुंतीचा पुत्र आहे. मी क्षत्रिय आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला कळालं, की या ठिकाणी आपण जो आतापर्यंत मी क्षत्रिय नाही, असं दुःख भोगलं का? तर ते खरं नव्हतं. कारण मी खरोखर क्षत्रियच आहे. मी कुंतीचाच मुलगा आहे. असा त्याचा निश्चय झाला आणि असाच निश्चय या ठिकाणी शास्त्र आपल्याला करून देत असतं. म्हणून ग्रंथाचं फल सिद्धच आहे. म्हणून त्याने दृष्टांत देताना ते कंकण हातामध्ये होतं, पण हरवल्याचा भ्रम झाला. सापडल्यात सुद्धा भ्रम झाला. कारण होतं जवळच. पण दुसऱ्या आप्तानं सांगितलं, "तुझे कंकण पाहायला लागला ना, ते दुसरीकडे नसून तुझ्या जवळच आहे." म्हणून त्याला त्या ठिकाणी कंकण भेटल्याचा व्यवहार झाला. मग तशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही ग्रंथाचं फळ सांगितलं, की परमानंद प्राप्ती. आणि म्हणून या ठिकाणी आमचा ग्रंथ सफळ आहे. आमचं प्रयोजन ग्रंथाचं फळ, प्रयोजन म्हणजे फळ, हे सफल आहे. असं सद्गुरू त्या शिष्याला सांगतात. माझा आत्मा परमानंद रूप नाही, परमानंद ब्रह्म आहे. त्याचा व माझा वियोग आहे. उपासनेने ब्रह्माची प्राप्ती मला होईल. फार काय सांगावे मोठमोठ्या पंडितांना. शास्त्र अध्ययन करूनही असा भ्रम होतो. कारण ते म्हणते माझा आत्मा. आता आत्मा शब्दाचा अर्थ मी. आणि म्हणून त्याला वाटतं की माझा आत्मा म्हणजे माझा आत्मा कोणतरी माझ्याहून वेगळाच आहे. असा भ्रम कोणाला होतो? ते म्हणले मोठ्या-मोठ्या पंडित लोकांना सुद्धा होतो. पंडित म्हणजे शास्त्र अध्ययन झालेलं, पाठ-पाठांतर झालेलं, खूप अशा प्रकारच्या युक्त्या, प्रयुक्त्या ज्यांना माहीत आहेत, अशांना सुद्धा भ्रम होतो. आणि म्हणून अशा पुरुषांना मत भाग्यानुसार उत्तम संस्काराने ब्रह्मवेत्या पुरुषांची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडले आणि जीव ब्रह्मत्याचा अपरोक्ष निश्चय झाला, तर ते म्हणतात आम्हाला परमानंद वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने झाला. म्हणून आशयाला जर पंडित असले एखादे, त्यांना सर्व काही माहिती आहे शास्त्रांची, परंतु योग्य असा निश्चय झाला नाही आणि तेच एखाद्या महात्म्याच्या संगतीमध्ये आले. मग त्यांना कळालं की माझा आत्माच ब्रह्म आहे. ब्रह्म माझा कोण आहे? आत्माच आहे. आत्माच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आत्मा आहे. सगळं काही या ठिकाणी घटातलं आकाशच महाआकाश आहे. म्हणून असं जेव्हा त्यांना कळालं, की मग ते सांगतात, की गुरुच्या कृपेनं मला अशा प्रकारचं ज्ञान झालं. सद्गुरूच्या कृपेनं. काय ज्ञान झालं? की मला परमानंद प्राप्त झाला. माझा संसार दुःख निवृत्ती झाली. मला परमानंदाची प्राप्ती झाली. अशी आपली अनुभूती त्या ठिकाणी ते प्रतिपादन करते. आमचा आत्मा परमानंद स्वरूप होता, परंतु परमानंद रूपाने आत्म्याचे आम्हाला भान नव्हते. होय, तो आधीचे आहे. कारण पहिलाच आत्मा हा परमानंद स्वरूप होता. त्याचं भान नव्हतं. जसं हा कोणते पहिलाच होता. कर्ण हा कोणते पहिलाच होता. पण त्याला तशा प्रकारचं ज्ञान नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी कुंतीनं त्याला आठवण करून दिली. तसं मी हा पहिलाच त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप आहे. पण मला अशा प्रकारचं काय ज्ञान त्या ठिकाणी नव्हतं. आता संतांच्या कृपेनं त्या ठिकाणी मला माझं भान झालं, की मी कोण आहे? ब्रह्म आहे आणि हे संतांच्या कृपेनं झालं आणि म्हणून त्यांना वाटतं, की आजही फिटले माझे
कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे की आज माझं कोड फिटलं बहुत जन्माचे साकडे. अनेक जन्मापासून त्या ठिकाणी अशा प्रकारचं कोड होत, तर ते आत्ता सुटलं आत्ता या ठिकाणी. म्हणून मी धन्य आहे धन्य आहे म्हणून पंचदशी मध्ये तृप्तिदीप नावाचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये सांगितलं धन्य अहम. मी कसा आहे त्या साधकाला वाटत असतं खरोखर मी धन्य आहे धन्य आहे. कारण का की माझं कोडच सुटलं बरं का. बहुत जन्माचे साखरे आणि बऱ्याच दिवसापासून हे कोड होतं आणि ते आता निघून गेलं. म्हणून प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती असा व्यवहार झाला. वास्तविक संसार दुःख आपल्या ठिकाणी मुळी नाहीच आणि परमानंद आपलं स्वरूपच आहे. हे जरी बरोबर असलं तरी पण या ठिकाणी परमानंद स्वरूप आपल्याला असून सुद्धा कळत नाही. अशा प्रकार कसं जसं कंकण हातामध्ये होतं पण त्याचं भान नव्हतं, तसं माझ्या स्वरूपाचं मला भान नाही आणि ते संत करून देते. म्हणून प्राप्ताची प्राप्ती नवीन काही दिलं नाही आणि निवृत्ताची निवृत्ती. संसार बंधन हे कालत्रयी म्हणजे तिन्ही काळात भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात माझ्या ठिकाणी नाही आणि म्हणून त्या ठिकाणी संसार बंधन निवृत्त करायचं नाही, ते माझ्या ठिकाणी नाही. बळच मी त्याला खरं मानलं माझ्या ठिकाणी मानलं तर ते मान्यपणा निघून गेला. म्हणून प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती. म्हणून आमचा ग्रंथ सफल आहे असं सिद्ध करून दिलं. कारण ग्रंथ सफल आहे कारण ग्रंथ काय करतो ही प्राप्ताची प्राप्ती करून देतो. आहे तेच सांगतो आणि आहे ते याला माहित नसतं आणि आहे ते सांगतो. जसं कर्णाला कोणते असून सुद्धा कोणते याचं भान नव्हतं ते कोणतीनं करून दिलं. मग तशा प्रकारचं आस्तीची वस्तू होई जे हे संत आणि ग्रंथ करून देते. आणि म्हणून या ठिकाणी ग्रंथाचं फल जे काही परमानंद प्राप्ती सकल दुःख निवृत्ती हे सिद्ध आहे. म्हणून आमचा ग्रंथ सिद्ध आहे असं सद्गुरूनं म्हणजे सिद्धांतानं या ठिकाणी सिद्ध करून दिलं. आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्त दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार करतो. दुःख नाहीच आत्म्याच्या ठिकाणी. आहे का दुःख? नाहीच. रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असूनही मंद अंधकारादी दोषाने सर्प आहे असा भ्रम होतो. मंद अंधकारादी दोष. आता मंद अंधकार आहे, सगळा अंधकार असता तर काही दिसलं नसतं, उजेड असला तर दोरीत दिसली असती. पण मंद अंधकार त्याच्यामुळं दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम झाला. वास्तविक होती काय? पण सर्प जेव्हा वाटला तेव्हा पण सर्प नव्हता, तेव्हा पण दोरीच होती. रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प सुक्तीवरी रजत पाता डोळा दिसे रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प. शिंपल्यावर रुपयाचा भ्रम होतो तसा दोरीवर सर्पाचा भ्रम व्हावा लागला. तसं ब्रह्मावर जगाचा काय व्हावा लागला? आहे काय? ब्रह्मच आहे. आणि म्हणून जे घे ब्रह्माहून वेगळं नाही. जागता जगदेव आस्तीची वस्तू होय ते ब्रह्म कोण आहे? माझं स्वरूपच आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण ब्रह्म आहोत असं सिद्ध करून देणारा हा ग्रंथ आहे. प्राप्तीचा व नित्य निवृत्तीच्या निवृत्तीचा व्यवहार घडण्यास मध्यंतरी भ्रम असावा लागतो. कारण भ्रम असल्यावर व्यवहार होतो. प्राप्ताची प्राप्ती निवृत्ताची निवृत्ती. कारण जसं भ्रम होता की माझं कंकण हरवलं आणि मग त्याला सांगितलं की तुझं कंकण तुझ्या जवळच आहे. मग व्यवहार झाला प्राप्ताच्या प्राप्तीचा. नित्य प्राप्त जो परमानंद त्याची प्राप्ती, नित्य निवृत्त जो संसार त्याची निवृत्ती हे ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे. आता यायला सिद्ध करून द्यायचं ग्रंथाचं प्रयोजन. आमचा ग्रंथ सफल आहे. कसा सफल आहे? तर परमानंदाची प्राप्ती आणि नित्य निवृत्ताची निवृत्ती
असा करून देणारा आमचा ग्रंथ व्यर्थ नाही. तुम्ही जे म्हणतात का तसं नाही बरं का, की आमचा ग्रंथ सफल आहे. आमच्या ग्रंथाला फल आहे. आता परत पुन्हा शंका घेतलेली आहे. आता ह्या तरंगातली शेवटची शंका. मोक्ष स्वरूपामध्ये कारणसहित जगन निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे दोन अंश आहेत. मोक्ष म्हणलं की काय आलं? सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सकल दुःख म्हणजे कोणत्याच प्रकारचं दुःख जिथं नाही त्याला म्हणायचं मोक्ष. सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. परमानंद म्हणजे परम आनंद. लहानसा आनंद का देऊ? परम आनंद. ज्या आनंदात दुःख नाही, ज्या आनंदाचा नाश नाही, उच्च कोटीचा आनंद, आणि ते आपलं स्वरूपच आहे. आणि म्हणून शिष्यानं शंका केली, मोक्ष स्वरूपामध्ये कारण सहित जगन निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे दोन अंश आहेत. मोक्ष म्हणलं की कारण सहित जगन निवृत्ती. आता नुसती जगाची निवृत्ती झाली म्हणा तर पुन्हा प्रलय झाल्यावर पुन्हा जग निर्माण होत असतं. पुन्हा त्या ठिकाणी प्रलय होतो, जगाची उत्पत्ती होती, नाश होतो, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी. पण कारण त्याच्या बुडाला काय कारण आहे? कारण काय? अज्ञान आहे. अज्ञानामुळं हे संसार वृक्ष वाढला. आता याचं जर अज्ञान गेलं तर पुन्हा उत्पत्ती व्हायचं कामच नाही. याचं सगळ्याचं अज्ञान आहे मूळ. म्हणून मूळ अज्ञान लटके याचे कार्य हे केतुके. आभास हा क्षणिके रीताची गा. या संसाराचं कारण काय? अज्ञान आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत संसार आहे. कारण संसार जरी नष्ट झाला तरी पण ते पुन्हा उत्पन्न होतो. कारण मुळाला काय? अज्ञान आहे. आणि अज्ञान गेलं की मग त्या ठिकाणी आता सकल दुःख निवृत्ती. अज्ञानासह अज्ञान जाणं त्याला म्हणायचं सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. सकल दुःख निवृत्ती झाली की परमानंद हे आपलं स्वरूपच आहे. आणि म्हणून यावरून तुमचे प्रयोजन म्हणजे फल तो मोक्ष, तो भाव आणि अभाव रूप झाला. आता शिष्याला सांगायचं की मोक्ष भाव आणि अभाव. म्हणजे अभाव म्हणजे काय? दुःख निवृत्ती याचा अभाव आणि सुख प्राप्ती याचा भाव. मग तुमचा मोक्ष कसा आहे? तो काय म्हणतो? तुमचा मोक्ष कोणाचा? कारण तुम्ही सांगाल ना मोक्ष म्हणून. मग तुमचा मोक्ष कसा झाला? भाव आणि अभाव. मग या ठिकाणी भाव आणि अभाव दोन धर्म एका ठिकाणी राहत नाही. कसे राहत नाहीत? आहे बी नाही बी. कसं राहील? दुःख आहे बी, दुःख बी नाही, आणि सुख बी आहे. म्हणून आहे आणि नाही असा व्यवहार व्हावा लागला. मग दोन्ही धर्म एका ठिकाणी कसे राहतील? आहेपणा नाहीपणा. म्हणून ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध होत नाही. कारण भाव आणि अभाव. कारण भाव म्हणजे मोक्ष आणि अभाव म्हणजे सकल दुःख निवृत्ती. हे दोन धर्म एका ठिकाणी राहत नाहीत. आणि म्हणून तुमचं प्रयोजन ग्रंथाचा काही फायदा नाही. आम्हाला काही डोक्यात विचारसागर घालू नका. आम्हाला आमचे काम पाहू द्या. आणि म्हणून असं त्या शिष्याला वाटतं. तुम्ही सांगा, पण तुम्ही या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारचं ग्रंथाचं प्रयोजन सांगता, पण ग्रंथाला प्रयोजन नाही. कारण ग्रंथाचा काही फायदा मला वाटत नाही. कारण ग्रंथामध्ये भाव आणि अभाव अशा प्रकारचे दोन सांगितले. कारण अभाव म्हणजे काय? अज्ञानाचा अभाव. सकल दुःख निवृत्तीचा अभाव. आणि परमानंद प्राप्ती भाव म्हणजे मोक्ष. कारण दोन्ही एका ठिकाणी राहत नाही. मग दोन्ही एका ठिकाणी राहत नाही आणि म्हणून तुमचा मोक्ष सिद्ध नाही. आता समाधान काय सांगते? हे तुझं म्हणणं बरोबर नाही. कारण अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत ब्रह्मावर अध्यस्त आहे. ते म्हणते, शिष्याचं म्हणणं आहे अज्ञान म्हणजे एक वस्तू आहे आणि सुख म्हणजे एक वस्तू आहे. अशा दोन वस्तू एका ठिकाणी कशा राहत्या? विरुद्ध धर्म. उष्णता आणि थंडपणा एका ठिकाणी कशा राहत्या? नाही राहणार. परंतु आता गुरु काय म्हणते, तू ज्याला या ठिकाणी संसार दुःख म्हणतो ना, संसार म्हणतो ना, तर तो परमात्म्याहून वेगळा नाही ना. जग कसं आहे?
या ब्रह्मावर आध्यस्थ आहे. जसं दोरीवर सर्प आध्यस्थ आहे. कसं आहे? आध्यस्थ आहे. तो दोरीहून वेगळा दाखवता येत नाही. कारण सर्प जरी वाटला, पण दोरीच्या न कळण्यात सर्प वाटला. कारण दोरी रूपानं कळले नाही, म्हणून ती सर्प रूपानं अनुभवाला आली, वाटली. म्हणून तशा प्रकारचे. बरं पुन्हा इथं 2-3 गोष्टी झाल्या. एक तर मंद अंधकार होता. दुसरी गोष्ट, याची नजर बी थोडी कमी होती. तिसरी गोष्ट, की ह्यो थोडा प्यालेला होता. प्रमात्यामध्ये दोष, प्रमाणात दोष आणि प्रमेय दोष. असं पुढे विषय येणारच आहे. आपण ते बघणारच आहे. म्हणून अशा प्रकारचं जगत कसं आहे? आध्यस्थ आहे. कशावर? ब्रह्मावर. म्हणजे ब्रह्माहून जगत वेगळं नाही. म्हणून या ठिकाणी द्वैत नाही, म्हणजे भाव आणि अभाव नाही. दोन वस्तू नाहीत ना इथं. तसं दोरी आणि सर्प दोन वस्तू नाहीत ना. की दोरीच आहे ना. दोरीच्या नाही कळण्यात सर्प आहे. तसं ब्रह्माच्या न कळण्यात जग आहे. जग वाटायला लागलं. ब्रह्माच्या न कळण्यात जग वाटायला लागलं. जग नावाची वस्तू नाही. जसं सर्प नावाची वस्तू नाही तिथं. दोरी नाही कळल्यामुळं सर्पाचा भ्रम झाला. आध्यस्थ पदार्थांची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. आध्यस्थ पदार्थ आता दोरी रूपानं कळाली. सर्प कुठे गेला? बिळात गेला का एखाद्या जंगलात गेला? दोरी कळाल्यावर सर्प कुठे गेला? सर्पच नव्हता असं कळालं, दोरीच होती. अशा प्रकारचं लक्षात आलं. जशी कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जुरूप असते, तशीच सर्व कल्पित पदार्थांची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले, सर्प कसा आहे? कल्पित आहे. म्हणून कल्पित सर्पाची निवृत्ती कशी आहे? तर अधिष्ठान रूपच आहे. म्हणून सर्प हा दोरीहून वेगळा नसतोच. तसं जग हे ब्रह्माहून वेगळं नसतंच. कारण जगच काय आहे? तर ते ब्रह्म आहे. कारण ब्रह्मा जसं सर्पच काय दोरी आहे. जागता जगदेव. म्हणून जागर आल्यावर तुला कळन. यास्तव सर्व दुःखांची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. म्हणून सगळे दुःख जगातले असते नसते जेवढे, म्हणून सगळे दुःख या ठिकाणी जायचे असलं तर काय करावं लागन? सर्व दुःखांची निवृत्ती होईल अधिष्ठान ब्रह्म कळून घेतल्यावर. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. असं कळून घेतलं की सगळ्या दुःखाची निवृत्ती होत असते. म्हणून सगळ्यांचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. मग ब्रह्म कळून घेतलं की दुःख कुठं राहिला? दुःखच नाही. म्हणून सर्व अनर्थाचे स्थान हे जे जगत त्याचे अधिष्ठान ब्रह्म आहे. सगळे अनर्थ या जगामध्ये आहेत आणि त्या जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. त्या ब्रह्मावर जग आध्यस्थ आहे. आध्यस्थ म्हणजे भासलेला आहे. जसा दोरीवर सर्प भासलाय, दोरीच्या नाईकळण्यात सर्प आहे, तसं ब्रह्माच्या नाईकळण्यात जग आहे. मग त्या ब्रह्माला कळून घेतल्यावर जग कुठे? जसं दोरी कळून घेतल्यावर सर्प कुठे? मग आता दोरी कळाल्यावर सर्प राहिला नाही. मग आता ब्रह्म आहे असं कळालं की जग राहिलं नाही. म्हणून जगाची निवृत्ती झाली. जगाची निवृत्ती झाली म्हणजे दुःखाची निवृत्ती झाली. म्हणून सकल दुःख निवृत्ती झाली आणि परमानंदाची प्राप्ती झाली. कशानं झाली? केल्यानं झाली का? विचारानं झाली. मग विचारानं दुःख जात असतं. विचारिता निरसले. माऊली सांगते विचारानं दुःख जात असतं, म्हणून विचार करा. आणि म्हणून या ग्रंथाचं नाव विचार सागर आहे. सगळ्या माणसाला दुःख घालायचे म्हणून ते काहीतरी करायला लागले. खटपट खटपट सुरू आहे. पण करून दुःख जात नाही. म्हणजे कर्मानं दुःख जात नाही. कारण दुःख हे कल्पित आहे. कल्पित वस्तू ही अधिष्ठान स्वरूप असते. जसं दोरीवरचा सर्प, तिला त्या ठिकाणी तो काही वेगळा नाही दोरीहून. ती दोरीच आहे. तसं या ठिकाणी आपल्याला हे सगळं ब्रह्मच आहे, जग नावाची वस्तू नाही. असं या ठिकाणी
कारणच वर्तमान जगन निवृत्ती आणि भावरूपच आहे. म्हणून या ठिकाणी कारणासह वर्तमान, वर्तमान म्हणजे आता जे आहे ते कारणासह. कारण म्हणजे काय? अज्ञान. अज्ञानासह या सगळ्याचं कारण काय? अज्ञान आहे. म्हणजे अज्ञानामुळे हा संसार वृक्ष आहे. त्याचं कारण, हा जर संसार वृक्ष काढायचा असला तर अज्ञान गेलं पाहिजे. आणि अज्ञान गेलं की अज्ञानाच्या जाण्यामध्येच सगळं दुःख गेलं. आणि सगळं दुःख गेलं की ब्रह्म आहेच खाली उरलेलं. उरला तो अवघा रे. आणि म्हणून मोक्ष भावरूप आहे, अभावरूप नाही. कारण अभावरूप जे काय तू म्हणला की सकल दुःख निवृत्ती, तर ते कल्पित जगत आहे. आणि ते वास्तव पाहायला गेलं तर ते ब्रह्मावरच आहे. कारण ब्रह्मच आहे, दुसरं काही या ठिकाणी नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण बघितलं. आता पहिला तरंग झालेला आहे, तर याच तरंगाचं रहस्य उद्या आपण बघू. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसा